आता आम्ही निघलोय. धूमधाम व्ह्यू पॉइंट असं मॅपवरती येत आहे. तर कोण डोमडोम बोलतंय, कोण काय बोलतंय. सो मॅपची लिंक मी देईन तुम्हाला. इझी आहे, मॅपवरती भेटून जाते. आता आम्ही इकडनं निघलोय आपल्या डेस्टिनेशनसाठी. आजच्या डेस्टिनेशनसाठी तापोळ्याला चाललो आहे. 67 किलोमीटर दाखवतं. इकडनं 2.5 तास लागणार आहेत. बघूया आता. आय गेस पाचगणी वगैरे. आता इकडून आपल्याला वाईला जावं लागेल. पहिले वाईमध्ये जाऊत, मेन सिटी तरफ जायला लागेल. मग तिकडनं आपला महाबळेश्वर हायवे पकडून पुढे रस्ता कंटिन्यू करायला लागेल. तापोळ्याचं पण इझी आहे, मॅपवरती भेटून जातं. तर गाडी इथं पार्क केली आहे. हा आहे रोड तापोळ्याचा. महाबळेश्वरवरनं हा रोड लागतो. थोडा स्टार्टिंगला कच्चा आहे, पण खूप खूप कमी कच्चा आहे. बाकी हा रोड एकदम सुसाट आहे. आणि व्ह्यू बघा काय आहे. तिथे एक सिलिंग सारखा ब्रिज आहे. आणि पूर्ण ही लेक. आता ही लेक नाही, रिव्हरच असेल ऑब्व्हियसली. एवढी मोठी आहे म्हणजे. पण काय सीन आहे, एक नंबर नजर आहे. हवा पण चांगली आहे. गरमी आहे. रात्री कदाचित होऊ शकतं थोडं कूल डाऊन, पण गरमी आहे. नजारे एक नंबर, माणसं एक नंबर, फक्त ह्या वरच्याला सोडून. हा बघा, इथं एक कावबॉय पण आणलाय. तर भाई गाडी आहे इथे. आम्ही आहोत प्रॉपर तापोळ्यामध्ये. खूप सीन झाला आमच्यासोबत. आम्ही ज्या रिसॉर्टच्या अपेक्षेवर आलो, तो रिसॉर्ट आहे अंडर मेंटेनन्स. त्याच्यानंतर आम्ही 2 जागी गेलो. तर एक जागी रूम खूप चांगली होती, व्ह्यू पण चांगला होता, पण त्याचे रेट 5000 विदाउट फूड. आणि आम्ही 4 जण, AC रूम होता. त्याच्यानंतर आम्ही अजून एक जागी गेलो. तर तिथे थोडंसं बॅचलर्सला घेऊन प्रॉब्लेम होता, त्या लोकांनी अलाव नाही केलं. त्याच्यानंतर मग आम्ही परत त्या हॉटेलला गेलो. एक रिवेरा म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलला गेलो. परत त्याशी थोडं बार्गेन केलं की भाई 4000पर्यंत तरी कर. आम्ही 3.5 बोललो होतो, 4पर्यंत तरी कर. पण भाई काय ऐकलाच नाही, तो 4.5 घेऊन बसला होता. मग वी वॉज लाईक थोडा इगो पे बात आ गई उसके भी और हमारे. काय, कारण की रिक्वेस्ट करतो एवढं ऐकायलाच माणूस तयार ना. आणि लिटरली आम्ही सकाळचे 5 वाजता निघलो यार. आणि आता कन्व्हिन्सिंग पॉवर संपत चालली होती. सो बोललो चलो, ह्यानं बोला आर्या पार बघू. इथं नाही, मग महाबळेश्वरला जाऊन स्टे करू. इथं फिरू आता आणि जाऊ महाबळेश्वरला निघून. सो नंतर आम्ही थोडं पुढं आलो टुवर्ड्स महाबळेश्वर साईड. टापोलावरनं टुवर्ड्स महाबळेश्वर साईड आम्ही थोडं पुढं आलो. तर एक आम्हाला कट दिसला. तिथं हा गारवा ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प तापोळा हा एक खाली मस्त साईड आहे. इकडे खूप रूम आहेत, AC नॉन AC खूप रूम्स आहेत. आणि रेट पण रिजनेबल आहे. रेट आहे काहीतरी, आता आम्ही जी रूम घेतली AC रूम विथ 4 पीपल, एक सिंगल रूम, डबल किंग साईज बेड. ॲम्बियन्स पण आजच्या कसं आहे मी तुम्हाला दाखवीनच. वॉशरूम वगैरे पण क्लीन आहे. आणि एरिया बघा ना तुम्ही, काय एरिया आहे. समोर तापोळा लेक आहे. त्याच्यानंतर तिकडे तो ब्रिज आहे, लिंक. मी तुम्हाला वरनं दाखवलं होतं ना, तो लिंक रोड सारखा आपला वरली सिलिंग सारखा ब्रिज आहे इथे. आणि ही तापोळा लेक खूप मोठी आहे भाई, छोटी नाही आहे बिलकुलही. सो असे सगळे फंडे झाले. आता वाजलेत, तुम्हाला मी टाईम दाखवतो. वाजलेत 5:10 होणार आहेत. आणि आम्ही अजून चेक इन नाही केले. आता इथे पण रूमची क्लिनिंग होते, मग त्याच्यानंतर आम्हाला रूम भेटेल. ठीक आहे, पण मी तर रेकमेंड प्लेस करेन ही गारवा. मराठी माणसं आहेत, आपली माणसं आहेत, आपल्याला समजून घेणारी माणसं आहेत. जिथं आम्ही तिथं रिवेराला गेलो ते नॉन मराठी होते. तिकडचे कोणते कामगार असतील का असेल मला माहीत नाही, ते नॉन मराठी होते. त्यामुळे ते त्यांची आकड घेऊन बसले होते. त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो
किनाराला गेलो. किनारा पण बेस्ट होता, रेट पण चांगले होते, पण तिथे बॅचलर्सला थोडं ते अलाव नाही करत आहेत, असा प्रॉब्लेम आहे. बाकी आता जातोय, गाडी जातोय इकडनं खाली घेऊन आणि मस्त चेक इन करूया. तर इथं वरती आहे आपलं होमस्टे. आम्ही इकडनं आलो आहे. आम्ही ॲक्च्युली एक दुसरा पॉईंट आहे तिकडे जाणार होतो, पण काका बोलले की इथूनच खाली आहे. त्यांचंच आहे बोटिंग वगैरे सगळं, कायाकिंग. तर आम्ही बोटिंग करणार नाही आहोत. मयुरेशला कायाकिंग करायची इच्छा आहे, तर मयुरेश करणार आहे. काका येतील पाठवून. आम्ही जातो आहे हळूहळू चालत. ड्रोन वगैरे घेतलं आहे सोबत. जाऊया मस्त ड्रोन शॉट वगैरे घेऊया. हा 360 कॅमेरा पण आहे, त्याला टाईमलॅप्सला लावू. मजा येते, मजा येते, एकदम रॉ, खूप मजा येते. तर आता इकडनं आलो आम्ही आणि रस्ता खाली जातच चाललाय. मजा येते, पण सिरियसली आता रिटर्न चढताना आहे ना वाट लागणार आहे. कारण की जेवढं तुम्हाला दिसतंय ना त्याच्यापेक्षा डबलनी हे डिसेंट आहे. सो ट्रेन खूप हेवी असणार आहे चढताना. ओ माय गॉड, ओ हो, लेक इथल्या इथे, क्या बात आहे. पूर्ण खाली आलोय, लेक आमच्या समोर आहे, सनसेट तिकडं होणार आहे. आणि हा इन्फ्रा बघा यार, हा ब्रिज बघा, काय पाहिजे. आम्ही त्या साईडला होतो, तिकडे फक्त लेकचा व्ह्यू होता. आणि लेकच्या तिकडे गाडीसोबत आम्ही एवढ्या जवळ जाऊ शकलो असतो. पण आता इकडनं आपल्या होमस्टेवरनं गाडी काढा, मग तिकडे घेऊन जा, ते एवढे लफडे करण्यापेक्षा हे पण काही कमी नाही आहे, हे पण भारी आहे. खूप मस्त वाटते बघायला. कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा तुम्हाला कसं वाटतंय. आम्ही एवढ्या वरून आलो यार, जाताना आलं टाईट होणार आहे, पण सुकून आहे भाई. थंड हवा येते, थंड हवा. ह्याच्यानंतर पहिलं तुम्ही बघून घ्या नीट. आणि ही एवढीशीच नाही आहे लेक. आम्ही जे वरती होतो, जेव्हा आम्ही गाडीतनं उतरून खाली दाखवलं, ती ही पूर्ण लेक आहे, खूप मोठा हिचा फेज आहे, खूप मोठी आहे ही लेक, एवढीशीच नाही आहे. सो भाई ड्रोनवरती तुम्हाला समजेल, ड्रोन जेव्हा आपण उडवू ना तेव्हा तुम्हाला समजेल ही लेक किती मोठी आहे.
सनसेट इथं झालेला आहे आणि मयुरेश बघा कुठं आहे, कायाकिंग करतोय. ड्रोन शॉट कसे वाटले नक्की मला सांगा. खूप एफर्ट्स घेतले आम्ही. ड्रोन कुठं तिकडं पार पाठवला होता. फर्स्ट टाइम मी एवढा लांब पाठवला ड्रोन. जरूर सांगा तुम्हाला ड्रोन शॉट कसे वाटले. आणि जर व्हिडिओ आवडला आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा काय आवडतं नाही आवडतं ठीक आहे. आणि काका पण तिकडे बसलेत ज्यांचं हे आहे ना बोटचं. ॲक्च्युली आम्ही ज्या स्टेमध्ये आहोत ना, गारवा स्टेमध्ये, गारवा होमस्टे खूप चांगलं आहे. तुम्ही प्रॉपर्टी तर मी तुम्हाला दाखवली. आता रूम टूर वगैरे देतो. परत एकदा प्रॉपर्टी तुम्हाला दाखवतो कशी आहे वगैरे. आता रात्री लाईट्स वगैरे लागतील तर अजून चांगली वाटेल, अजून अप्रोचिंग वाटेल ती प्रॉपर्टी. बाकी इथं आहेत अजून पण थोडे आहेत, तेडे आहेत थोडे. रेट वगैरे जास्ती आहे ते खूप आहे विषय. आपल्याला थोडं इथे येऊन फिरावं लागतं. पण गारवाला आलात ना तुम्हाला डायरेक्टली मराठी माणसं आहेत आपली, डायरेक्टली रिजनेबल रेट. फॅमिली तिथे सगळं हे करते यार, कोणी बाहेरचा माणूस नाही आहे तिकडे. फॅमिली हँडल करते, तुम्हाला खूप चांगला रेट देणार ते. आम्हाला दिलं आहे, तुम्हाला पण देतील यार. आम्ही काय त्यांच्या ओळखीचे नाही आहेत. फक्त आपलं तोंड चांगलं असलं की समोरचा पण चांगलंच बिहेव करतो आपल्यासोबत. पण हे असं सगळे नाही करत. मयुरेशची हालत थोडी टाईट होती असं मला वाटतं. चप्पू मारून मारून इकडला गेलाय त्या बोटीपाशी, तो तिकडं गेलाय. हिंमत आहे. हा जर डबल असती कायाकिंग तर आपण गेला असता, पण सिंगलमध्ये हा हिंमत नाही करत आहे कारण की ऑब्व्हियसली हात वगैरे दुखतात. तर आता रात्री बघा आपल्या होमस्टेचा काय ॲम्बियन्स आहे यार. आणि इकडं तयारी केली आम्ही आपल्या भावाच्या बड्डेची. बड्डे आहे भावाचा, तर केक तर आम्ही महाबळेश्वरवरूनच घेऊन आलो आणि छोटाच घेऊन आलो. जास्ती काही मोठ्या बेट्याच्या भानगडीत पडलो नाही कारण की आपण खात नाही केक जास्ती. करूया भावाचा बड्डे आणि थोडंसं करू, जेवण वगैरे करून घेऊ. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विनीत, हॅपी बर्थडे टू यू. पावर 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 पावर. हे त्याला दे. हां माझ्याकडे मला बरं होतं ना व्हिडिओ घे. हे थांब नाही. हा हात घालतोय ना मध्ये. आहे व्हिडिओ आहे, फोटो नाही. असे चला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बर्थडे बॉय. बहुत ही GF गिफ्ट GIF नाही बोलत त्याला.